मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एफएनओ मध्ये इंट्राडे ट्रेडिंग करत असताना कोणता इम्पॉर्टंट डेटा डेली बेसिस वरती चेक करायचा। तर मी इथे काही डेटा जो आहे तो वाचून दाखवतोय। हा डेटा जर तुम्ही डे बाय डे इंट्राडे ट्रेडिंग करत असताना जर रीड केला तर मित्रांनो तुम्हाला ट्रेडिंग मध्ये खूप जास्त मदत होऊ शकते। स्पेशली एफएनओ मध्ये जे इन्व्हेस्टमेंटचा प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट मध्ये ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करतात, परंतु मित्रांनो जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये प्रॉपर एफएनओ मध्ये ट्रेडिंग केली तर तुम्हाला इथे डेटा ट्रॅक करून खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळू शकतो। सगळ्यात पहिला जो डेटा आहे इंट्राडे ट्रेडिंग करताना आपल्याला बघायचा असतो तो म्हणजे एफएनओ टॉप गेनर आणि टॉप लुजर। त्यानंतर पुढे मोस्ट ऍक्टिव्ह शेअर्स, मोस्ट ऍक्टिव्ह बाय व्हॅल्यूज, त्याचबरोबर ऍक्टिव्ह कॉल, ऍक्टिव्ह पुट, इन्क्रीज ओपन इंटरेस्ट व डिक्रीज ओपन इंटरेस्ट व हायेस्ट ओपन इंटरेस्ट आणि लोएस्ट ओपन इंटरेस्ट म्हणजेच हायेस्ट ओआय आणि लोएस्ट ओआय। त्याचबरोबर मित्रांनो इन्क्रीज ओआय आणि इन्क्रीज प्राइस व इन्क्रीज ओआय आणि डिक्रीज प्राइस हा देखील डेटा खूप इम्पॉर्टंट आहे। त्याचबरोबर डिक्रीज ओआय आणि डिक्रीज प्राइस, डिक्रीज ओआय आणि इन्क्रीज प्राइस हा डेटा सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतो एफएनओ मध्ये। त्याचबरोबर बिल्टअप पोझिशन बघणं खूप इम्पॉर्टंट असतं की कुठल्या पोझिशन मध्ये लॉंग बिल्टअप आहे, शॉर्ट बिल्टअप आहे, शॉर्ट कव्हरिंग आहे आणि लॉंग अनवाइंडिंग आहे। या चार मधून जर तुम्ही बघितलं तर दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, एक म्हणजे शॉर्ट कव्हरिंग आणि दुसरं म्हणजे शॉर्ट बिल्टअप। चेंजिंग ओपन इंटरेस्ट देखील आपल्याला इथे चेक करायचा असतो। या डेटावरती आपण स्पेशली लक्ष ठेवायचं। पीसीआर रेशो देखील इथे आपल्याला चेक करायचा असतो। ह्या गोष्टी जर तुम्ही डेली बेसिसवर ट्रॅक केल्या तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट एफएनओ ट्रेडिंग मध्ये मिळू शकतो। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघण्याचा प्रयत्न केला एफएनओ मध्ये ट्रेड करत असताना कोणता डेटा डेली बेसिस वरती ट्रॅक करायचा असतो। तर मित्रांनो मी नेहमी सांगत असतो एफएनओ ट्रेडिंग जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने केली तर तुम्हाला इथे डेटा ट्रॅक करता येतो आणि त्याच्या आधारावरती अॅक्युरेसी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने बिल्ड होते। व्हिडिओ बद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा व रेग्युलर मार्केट अपडेट साठी फॉलो करायला विसरू नका। तर मित्रांनो भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।